रामराम मंडळी, मी पवन तोरसकर. मी आज घेऊन आलो एक नवा अनुभव, मडेघाट धबधबा. नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि याच तालुक्यातील समृद्ध अशा मडेघाटातील प्रसिद्ध लक्ष्मी धबधबा. आणि आज आपण करणार आहोत याच धबधब्याची एक सफर. पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मडेघाटात आपण 2 मार्गांनी पोहोचू शकतो. पहिला मार्ग सिंहगडापासून पाबेघाट मार्गे वेल्हे व मडेघाट असा जातो, तर दुसरा मार्ग खेड शिवापूर नसरापूर मार्गे मडेघाटात जातो. या घाटातील नागमोडी वळणे क्षणोक्षणी आपल्या हृदयाचा ठोका चकवीत राहतात. आपल्या ड्रायव्हिंग स्किलचा या ठिकाणी पुरेपूर कस लावला जातो. पावसाळा सुरू होताच रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवाई मनाला आल्हाददायक भासू लागते आणि जमिनीवरच स्वर्ग सुखाची व्याख्या पटवून देते. वाटेवरून जात असताना अशा प्रकारची भातशेती आपले विशेष लक्ष वेधून घेते. तसेच डोंगरांनी पांघरलेला हिरवागार शालू आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही आणि आपण आपसुकच ती दृश्य टिपू लागतो. वाटेमध्ये धुक्यांच्या चादरीमध्ये लपणारे डोंगर आणि खळखळ वाहणारे निखळ पाण्याचे धबधबे आपल्याला धबधब्याकडे जाण्यासाठी होणाऱ्या उशिराची कारणे बनू लागतात. पावसाच्या पाण्याने समृद्ध झालेली शेती तसेच पावसामध्ये स्वच्छ धुवून निघालेले रस्ते खूपच सुंदर दिसू लागतात. आणि अशा सुंदर रस्त्यावरून प्रवास करत करत आपण पोहोचतो धबधब्यासाठी असलेल्या पार्किंग लॉटमध्ये. येथे प्रतिवाहन 50 तर प्रति व्यक्ती 10 रुपये इतकी फी आकारली जाते. पार्किंग पासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजेच अंदाजे 300 ते 400 मीटर अंतर चालून गेल्यावर आपण एका सपाट आणि विस्तीर्ण अशा पठारावर पोहोचतो. धुक्यांच्या चादरीमध्ये लपलेली ही दुसरी तिसरी काही नसून तीच दरी आहे जिच्यामध्ये लक्ष्मी धबधबा दिमाखात कोसळत राहतो. धबधब्याची एक झलक पाहण्यासाठी आपल्याला हे धुकं पुसून जायची वाट पाहावी लागते. धुकं साफ होताच इतके वेळ कानावर पडणारे पाण्याचे लोट दृष्टिक्षेपात येतात. वरील डोंगरांच्या कानाकोपऱ्यातून वाहत येणारे हे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी जेव्हा या कड्यावरून खाली कोसळते तेव्हा ते जणू धबधब्याचे रौद्र रूप धारण करते. इतका वेळ धुक्याच्या चादरीमध्ये लपलेली ती दरी जेव्हा नजरेस पडते तेव्हा मनाला एक वेगळीच धडकी भरवून टाकते. धबधब्याचं विस्तीर्ण रूप हे समोर असलेल्या डोंगर पठारावरून अगदी सुस्पष्ट दिसतं. त्या व्ह्यू पॉइंटकडे जाण्यासाठी आपल्याला साधारणपणे 600 ते 800 मीटर अंतर चालून जावं लागतं. पार्किंग आणि धबधबा
यांच्या मधोमध असलेले एक लोखंडी गेट आपल्या त्या व्ह्यू पॉइंटकडे घेऊन जाते. व्ह्यू पॉइंटकडे घेऊन जाणारा रस्ता अरुंद व सुस्थितीत आहे. तसेच तो दोन्ही बाजूंनी हिरव्या गर्द झुडपांनी वेढला गेलेला आहे. पठारावर पोहोचताच आपल्याला धबधब्याचे रौद्र रूप पाहायला मिळते. धबधब्यासमोरील दरीमध्ये पाहताना आपसुकच आपल्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचा काळ आठवू लागतो. सिंहगडाच्या लढाईतील महत्त्वाचा वाटा असणारे वीर मावळे तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह याच घाटातून त्यांच्या कोकणातील गावी नेण्यात आला होता आणि तेव्हापासूनच या घाटाला मडेघाट असं म्हणतात. इतिहासातील अशा प्रसंगांची जाणीव ठेवत आणि निसर्गाचे हे अमोघ सौंदर्य आपल्या डोळ्यात आणि मनात साठवून ठेवत वेळ होते परतीच्या प्रवासाची. याच ठिकाणी आपला हा प्रवास अनुभव संपवत मी पवन तोरसकर आपली रजा घेतो. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन अनुभूतीसोबत. तोपर्यंत राम राम.